संन्याशी आणि त्याचा एक शिष्य होता. दोघे असे फिरत फिरत एका गावात गेले. एका गावातलं मारुतीचं मंदिर, जुन्यातलं भलं उंचच्या उंच चिरेबंदी मंदिर, असा भला डोक्या एवढा ओटा, आणि त्या ओट्यावर त्यांनी भिक्षा मागितली. कोरानं घेतलं, काय खायचं ते खाल्लं आणि वळकट्या टाकल्या. शिष्य झोपला एका बाजूला, गुरुजी झोपले एका बाजूला, आणि योगायोगानं तिथे वरात आली. त्या गावात कोणाचं तरी लग्न होतं, वरात आली. हे शिष्यानं कधी वरात पाहिलेली नव्हती. शिष्य म्हटला, गुरुजी ये क्या है? बोले बेटा ये बारात है. शिष्यानं काय विचारलं, गुरुजी ये क्या है? बोले बेटा ये बारात है. अच्छा गुरुजी, वो घोड़े पर जो गधा बेटा अपना घोड़े पर जो बैठा है वो कौन है? बेटा वो दूल्हा है. उसके बाजू में जो सस्तर धजकर बैठी है वो कौन है? बेटा वो दुल्हन है. ऐसा क्यों बजाया जा रहा है? ऐसे लोग क्यों नाच रहे? अरे बेटा उनकी शादी हो गई है, ये बारात है. अच्छा, शादी होने के बाद ऐसी बारात होती है? हाँ बेटा, सो जा, बस करा. असं कोण म्हटलं? गुरुजी. हा झोपला. ये बारात है, वो दूल्हा है, वो दुल्हन है, वो घोडा है, ये बाराती है, वो बाजा है. असं करत करत त्याला बी झोप लागली. जागता जवाशीची स्वप्नामध्ये हे गेलं ना पोरगी बघाय. कोण? कुठं गेला? पोरगी बघायला गेला. पोरगी बघायला गेला, मुलगी आली, तिला काय प्रश्न विचारले. तिनं स्वयंपाक केला, सगळ्यांना वाढलं, आणि जेवण झाल्यानंतर त्या पोरीने ह्याला पानाचा विडा दिला. कुठं? पानाचा विडा दिला. त्याने पानाचा विडा घेतला, चगळायला पण पानच संपना. कारण स्वप्नात पान होतं, पण यानं ज्या गोदेवडीवर झोपला होता त्याचा कोपरा तोंडात धरला होता, आणि चगळून गोदडीचा कोपराच मोकळा केला गड्या. आणि ते म्हणते पान कामून संपन, पान कामून संपन. अरे गोदडीचा कोपरा मोकळा झाला, पान काय संपन. स्वप्नात आता त्याचं लग्न झालं. वेळ कमी आपल्याकडे आहे ना, लग्न करून टाकू. त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर तो बायकोला म्हणला, का ग तुझ्या बापाने पलंग थोडा बारकाच दिला? म्हणजे बारकाय काय आहे ना मोठा. नाही पण आपल्याला लेकरू झाले होते कुठं झोपत. काय नाही म्हणजे तुम्ही जरा पलीकडे सारखा, मी अलीकडे सरकते, मधात झोपल. त्याने जुळं झालं तर म्हणजे अजून तुम्ही जरासं सारखा, नाही पण तिळं झालं तर अजून तुम्ही पलीकडे सारखा. आणि ते जे सरकलं ते वाट्याहून जे खाली पट, कंबरड्या सगड 2-4 फासवाळ्यात उठला. बिचारा उचललं, निफाडला. मला त्या हाडाच्या डॉक्टरचं नावच आहे ना बघा, निफाड. तातेड नाही रे, अजून एक हाडाचा डॉक्टर निफाड मध्ये पान गावाने. तिथं मी गेलेलो एकदा म्हणून मला. पानगावाने डॉक्टरांकडे इकडे आपण एक घ्यायचं म्हणून घेतलं नाव. हे बी पैसे देणार नाही आपल्याला आणि ते बी पैसे देणार नाही आपल्याला. हे उगं ऍडव्हर्टाईज करायला उभा नाहीये मी. हा, ऍडमिट केलं. महिना 1.5 महिना शिष्य ऍडमिट राहिला. आणि कुबड्या टेकवीत गुरुजीला भेटायला आला. गुरुजी बोले बेटा ये क्या हुआ, कैसे हुआ, बोलो. कैसे हुआ? गुरुजी बारात ने सब बिगाड़ दिया. बारात ने सब बिगाड़ दिया. मग त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला. आपा गुरुजी म्हटले, ज्या अर्थी तुझ्या स्वप्नात लग्न आलं त्या अर्थी तुझी वासना आहे हृदयात. मग ऐक शिष्या, ऐक, भ्रष्ट ब्रह्मचारी राहण्यापेक्षा आदर्श गृहस्थ आश्रम कधीही चांगला. तू लग्न कर. ते म्हणले नाही गुरुजी त्याच्यात काही पाडू नका. तुम्ही म्हणले ते बरोबर आहे. माझ्या हृदयात वासना आहे नाही, होती. माझ्या हृदयात वासना आहे असं नाही आता, पण होती. पण मी 1 महिना झालं चिंतन करतोय, स्वप्नातली जर कंबरड मोडी ती जिती काय मोडीन. चापा चरण न सोडी सर्वथा. तुमच्या चिनुवामध्ये मला बसू द्या. बसतो का? आताच नाही म्हणायला बिचारा काय करा. संपला. जीवाचं चिंतन केलं, पतनाकडे नेलं,
जडाचं चिंतन केलं, पतनाकडे नेलं. मग महाराज जडाचं नाही करायचं, नाही जीवाचं करायचं, नाही मग करायचं कोणाचं? देवाचं चिंतन करायचं. पण महाराज देवाचं चिंतन केलं तर आम्हाला काय मिळेल? तर देवाच्या चिंतनाची 3-4 प्रकारची फलश्रुती आजच्या अभंगात महाराज सांगतात. त्यात मानवी जीवनाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून अत्यंत महत्वाची फलश्रुती अभंगाच्या पहिल्या चरणात. पावविल ठाया अशी आमची आम्हाला आवाज देताना देव लय कृपण झाला आणि नको तिथं मोक्कार उदार झाला. बघा आता काय द्यावा. आदरणीय श्रीकांत गुरुजी आहेत, आमचे अनिरुद्ध महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज आहेत. यांचा आवाज आणि माझा आवाज याच्यातला फरक सांगू का काय? प्रवीण शेठ यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याला किती खड्डे काय, त्याला काय गणित नाही. पण असू द्या आता, पण तुम्हाला नंतर सांगेल मी आता. कारण मी खेडल्यामध्ये ही चाल म्हटलो होतो ती का ती ह्या अभंगाला बसत नाही, त्याला मोठा अभंग लागतो. धनगरी पांडुरंग, त्याला मोठा धनगरी पांडुरंग, त्याला मी ती म्हणून दाखवील. साहेबराव नानाची चाल आहे. साहेबराव नाना बरे चाल किती मध्ये? 7.5 मध्ये चाल आहे. ते बी 7.5च्या थोडं पुढे उचलावी लागते तर ती मात्रेत बसते. श्री जुन्या काळामध्ये साहेबराव नाना, रामभाऊ मुरंबीकर, त्याच्या आधी बाळूबा पाषाणकर, पंढरीनाथ महाराज उखळीकर, म्हणजे उखळीकर महाराजांचे चुलते का कोण होते. ही मंडळी जेव्हा भजन करायची दिनेश महाराज, तेव्हा कंदारकर महाराज, दुंडा महाराज, परभणीकर गुरुजी तासन तास त्यांच्या भजनात येऊन बसायचे. आणि त्याने उपमा काय दिली माहिती त्या भजनाला? गुरुजी लय गोड उपमा आहे. त्यांनी उपमा दिली, त्यांचं भजन कसं म्हटले. आता आपण दिले 2 उपमा सांगतो. म्हणे असा हत्ती असावा आणि तुझा जसा डुलत 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 चालतो तसं संत गतीने भजन चालत होतं. नदी फुल भरलेली असावी आणि ती जशी स्थिर चालते तसं ते भजन चालायचं. हत्ती कसा डुलत चालतो तसं. आता आमचं भजन म्हणजे नाकात वारं गेलेल्या म्हशीसारखं वादडाक खादाडाक वादडाक खादाडाक. अजून अभ्यास करा महाराज. लयकारी जो प्रकार आहे आपल्या कीर्तनामधला संपत आलाय. बरोबर, संपलेला म्हणत नाही मी अजून, पण महाराज आपल्यातला काय झालंय जवळजवळ हो संपण्याच्या मार्गावर आहे. नाना महाराज अशा 10 चाल. एक तुम्हाला रेकॉर्ड आहे माझ्याकडे कॅसेट, जुनं कॅसेट होतं ते गेलं. रूप पाहता लोचन्यास सोमनाथ बाबा, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, ऐके वचन कमळापती. दुसरी मजरंकाची विनंती तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. दीड तास चालते. पहिले वहिले ते 10 अभंग आहेत ना, किती तास? 1.5 तास. तर मी रेकॉर्ड आहे माझ्याकडं, त्या अभंगाची सुरुवात ज्या लयत होते 1.5 तासानंतर तीच लय राहते. किती तास? 1.5 तास. 1.5 तास. आता आमच्या दिनेश महाराजासारखे काही मृदंगाचार्य आहेत, नाही तर सुरुवातीला रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी घेता तिसऱ्याचा आवर्तनाला गेला कुठाच्या कुठे. म्हणून आता सरांनी जी चाल म्हटली ही खेडल्या झुंग्यातली पारंपरिक चाल आहे, बरोबर ना.
माऊली बाबांनी यांनी गायलेल्या ह्या चाली आहेत. असो, माझा लय जिवाळ्याचा विषय हा, आणि मी ह्याच्यात गुंतलो ना, कीर्तन ह्याच्यातच संपत, अशी अडचण आहे. थांबतो आता, करू जय विठ्ठल. नाही ना, अजून हाय अवसान थोडस ऐकायचं, मला बी करायचं हाय अजून अर्धा एक तास तेवढं बोल. काय होईल महाराज, देवाचं चिंतन केलं. अरे पावविल ठाया, तो आम्हाला मुक्कामाला पोचविल. ठाया म्हणजे ठिकाणाला, आमच्या आत्मस्वरूपाला ते चिंतन आम्हाला काय करेल, पाठवेल. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम. काय करतो तो, ददामी बुद्धियोगम तम तम बुद्धियोगम ददामी. कोणता, येन ज्या बुद्धीने मामुपयांती ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील, तो बुद्धियोग तो देतो. त्याचं चिंतन केलं असता महाराज तिथं जाण्यात स्वारस्य काय, खूप स्वारस्य आहे महाराज. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. काय ऐका, तुम्हाला आधी अध्यात्म नंतर सांगतो, आधी तुम्हाला मानसशास्त्र सांगतो, ज्याला मराठीमध्ये सायकोलॉजी म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात, सायकोलॉजी म्हणतात. एक मानसशास्त्रीय विचार आहे का म्हणजे, खरं सांगा, तुम्ही फाट्यावर गेले आणि वारं वादळ सुटलं तर तुम्ही असं नदीकडे पळता का घराकडे पळता? म्हणजे माणूस स्वतःला सुरक्षित कुठं समजतो, घराकडे समजतो. माणूस नदीकडे पळतं का घराकडे पळतं? घराकडे पळतं. दुसऱ्याच्या का आपल्या? मला ते म्हणायचं होतं. आपल्या. ऐका, आपलं झोपडं असू द्या आणि पाहुण्याचा एसी बंगला असू द्या, पाहुण्याच्या बंगल्यात किती दिवस करमत? 1 दिवस, 2 दिवस. अनुरुद्ध भाऊ, सप्त्याला हिंडायची सवय असेल तर 7 दिवस. 8व्या दिवशी काला झाला ना दिनेश महाराज, किती मोठा बंगला असू दे, झोपडीत राहणारा मुंबईला गेला, गुडघ्या एवढ्या गादीवर एसी मध्ये राहू लागला. तर मला पाहुणे बस झालं, राह करमत नाही, गावाकडे जातो. पाहुण्याने तो फोनला बसवलं, निफाडला उतरला, रिक्षा पकडला, कुटुरे फाट्यावर आला आणि कुटुरे फाट्यावरून चालत 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 चापडगाव मध्ये. रस्ता बरोबर आहे का माझा? माहिती मला इकडली. चापडगावला आला आणि तुषार महाराज चापडगावला येऊन आपलं झोपडं उघडलं, फाटकं गोदडं अंथरलं, तांब्यावर पाणी घेतलं, घटाघटा पेला. आता बरं वाटलं. येशीच्या बंगल्यात नाही बरं वाटलं, इथं मात्र बरं वाटलं. असं का? कारण मानसशास्त्र असं सांगतं, आपण आपल्या ठिकाणाला आल्याशिवाय जीवन सुखी नाही. माणसाला आपलं पटतं, परक चोरा सुद्धा पटत नाही. याला दृष्टांत काय दिला? दृष्टांत काय दिला वेदांतानं? तो साळू नावाचा प्राणी असतो. तुम्ही काय म्हणता प्रवीण शेट्टीकडे? त्याच्या अंगावर अशी काटे असतात, ते साळींदर. साळींदर काय असेल ते साळू म्हणतात, काय बघा त्याला साळींदर म्हणतात. त्या साळींदराच्या अंगावर दाभना एवढाले काठे असतात आणि ते किती असतात? अंग भरून असतात. अंगावर किती काटे आहेत त्याच्या? अंग भरून काटे आहेत. पण त्याचं दुर्दैव असे म्हणे, त्याला सराट्याचा जरी काटा टोचला तर तो मरतो. म्हणजे अंगावरचे दाबणं एवढाले सोसतात आणि सराट्याचा एवढा सोसत नाही. का सोसत नाही? अंगावरचे आपले, सराट्याचा आहे तो परका आहे. अजून तुम्हाला सांग, तुमच्या नाशिक जिल्ह्यात एकत्र कुटुंब पद्धती बऱ्यापैकी, एकाच घरामध्ये 30-30 माणसं राहतात, काही वाटत नाही. पण परका एक जरी आला तर अडचण होते. खरे का? कुठे? त्याचा आधुनिक शब्द काय? प्रायव्हसी डिस्टर्ब होते. काय होते? स्वतंत्रपणा वर आघात येतो. परक माणसाला सहन होत नाही, आपला आपल्याला किती सहन होत. म्हणून जुने लोक काय म्हणायचे? दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आपलं आपल्याला मिळाल्याशिवाय समाधान नाही. मग आपलं मूळ काय आहे? परमात्मा स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणावर जायचं असेल तर याचं चिंतन करावं लागेल. तो आपल्याला तिथपर्यंत नेईल. मला त्याची वाट बघायची काय गरज? मुळात आम्ही तिथून निघाल्यामुळे आमचं नुकसान काय काय झालं. एक प्रमाणे तेवढं सांगतो ना, 8 तास घेतो आता. कना 8 तास घेतो आता.
नुकसान काय? भाग्य तो करुणा गा का हो? करुणा भागतो, पण कधीपासून? जैसा सांडीला ठाव आपलं मूळ ठिकाण सोडलं त्यापासून करुणा भागतो. न भरेची पोट कधी, अरे कधीपासून? जैसा सांडीला ठाव मूळ स्वरूप सोडलं तेव्हापासून. नाही निश्चळ पाव जीवनात स्थैर्य नाही, अरे कधीपासून? जैसा सांडीला ठाव हिंडता भाग लोगा 184 गाव, अरे कधीपासून? जैसा सांडीला ठाव. आणि हे ठाव सोडल्यामुळे, आम्ही आमचं मूळ ठिकाण सोडल्यामुळे एवढ्या अडचणीत आलो. आता ह्या अडचणी संपवायच्या असतील तर आम्हाला मूळ ठिकाणी जावं लागेल, आणि त्या मूळ ठिकाणी जाण्याकरता पांडुरंगाचं चिंतन करावं लागेल. पांडुरंग चिंतिलिया पावविल ठाया, तो आपल्याला मूळ स्वरूपापर्यंत नेईल. आता पाविजेल घरा कधी पण या दातारा संगती त्याच्यासोबत. नाही महाराज, आम्हाला गरज नाही, आम्ही आमच्या बळावर जाऊ. जमत नाही, कारण मोठी अवघड वाट मोठी अवघड वाट अवघड वाट कोणा सांगा बाबू भाट, कोणा सांगा बाबू भाट. मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट, मोठी अवघड सांगा बाबू भाट, कोणा सांगा बाबू भाट. मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट, अवघड वाट, अवघड मोठी अवघड. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शत आरती व्यर्थ झाल्या. शतजन्म शोधिताना. मामासाहेब रूपाला चाल म्हणायचे, पण मामा फक्त आपण जरा वरून उचलतो गांधार मध्यमाच्या जवळ. मामा रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी. चाली किती असतात, पण कोणती चाल कोणत्या चणाला गोड लागते त्याच्याकरता घासावं लागते बघा, ते जमत नाही. तर हो, कोणती चाल कशाला गोड लागत नाही. हो, नाहीतर चरण आहे झुंजार ते क विष्णुदास जगी, आणि त्याला लावली बिलास खानी तोडी. झुंजार ते एक विष्णुदास जगी, विष्णुदास जगी. झुंजार ते एक विष्णुदास जगी. हो, तुका म्हणे काळा ना तोंडावरी, तुका म्हणे काळा ना तोंडा. हानली पाहिजे म्हणणाऱ्याच्या आधी, काळाचं नंतर बघू आपण. अशी चाल पाहिजे आपा, याला मस्कडात बसली पाहिजे. तुका म्हणे काळा हा ना तोंडा. आलं लक्षात? असं आहे ते. म्हणून चाली भरपूर असतात. मोठी अवघड वाट, मोठी अवघड. सोपं नाही येते. तया महेंद्राधिपदे करिता ती वाटवदे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून ठाती. मग तिथे कोणाची तरी मदतच लागणार आहे आपल्याला. म्हणून काय करा? पांडुरंगाचं चिंतन करा. त्याचं चिंतन केलं असता ते तिथं नेईल. महाराज तिथं कोणी गेले का? अनेकांनी जायचा प्रयत्न केला आणि गेले. धरा काळी चारी एकदा. जाईन गे माये तया पंढरपुरा. काळ वाजवा चांगला. तया पंढरपुरा. जाईन गे माये 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 तया पंढरपुरा.
जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला मुळच्या घराला माझ्या बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा बाई बाई जाते ग माहेराला 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 दोन माझ्या माग म्हणा दोन 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 न मेरे दोन न तेरे दोन मेरे दोन तेरे जब मिले तो मिलके चार हुए जो मिले तो मिलके चार हुए मिले तो मिलके चार हुए जो मिले तो मिलके चार हुए तो अपनी अपनी किस्मत है तो अपनी अपनी किस्मत है तो अपनी अपनी किस्मत है ये तो अपनी अपनी किस्मत है तो हार गए तो अरे मोसे नैना नैना रे मोसे नैना मोसे नैना मिलैया कागती हो कागती लग सकती मोसे नैना अरे मोसे नैना नमोसे नैना हे काय सुफी आहे. म्हणजे हे दोहे आहेत आणि दोहे त्याच्यात पद्धत आहे. एक मुखडा करायचा आणि अन्य दोहे मधामध्ये गायचे. त्यातले दोहे दोन आता बिना टाळपाक वाजायचा हा दोन दोनेन ही कोद्या जरा मला जसा असेल तसा आवाज आता दे थोडासा दोन दोनेन दोन दोनेन दोन न मेरे दोन न तेरे दोनेन मेरे दोनेन तेरे तेव्हा दोन माझे डोळे आणि दोन तुझे डोळे दोन न मेरे दोन न तेरे दोनेन मेरे दोनेन तेरे जब मिले तो मिलके चार हुए जब मिले तो मिलके चार हुए तो अपनी अपनी किस्मत है ये तो अपनी अपनी किस्मत है जीत गए तो हार गए नैना से मुँह से नैना मुझसे नैना बस असं आहे ते. हा. क्या बात है ऐकलं का त्या ठिकाणाला गेल्याशिवाय समाधानच नाही. सुखच नाही. आणि तिथं जर जायचं असेल तर पांडुरंग चिंतेलिया विठोबार चा विचार महाराज दुसऱ्या चरणात सांग त्यासी चिंतिनी यमनी त्यासी चिंतिनी यमनी त्यासी चिंतिनी यमनी त्यासी चिंतिनी यमनी हो चित्ता करे गवसणी चित्ता करे गवसणी चित्ता करे गवसणी त्यासी चिंतिया मणी त्यासी चिंतिया मणी चित्ता करे
दासी चिंतिली यावनी दासी चिंतिली यावनी त्याचं चिंतन मनापासून केलं तर तो काय करतो? दुसरं फळ सांगितलं, तो चित्ताला गवसणी करतो. दोनच वाक्यात त्याचा विचार करायचा आहे. गवसणी कशी असते? विण्याला गवसणी असते, पकवाजाला गवसणी असते. आता कीर्तन संपलं की दिनेश महाराज त्याची कणिक काढणार, त्याचे गठ्ठे थोडे पुढे सरकवणार आणि त्या पिशवीत टाकणार. ती मागं पिशवी बघा. योगेश भाऊ दाखवा बरं ती पिशवी एकदा एका यांना उचलून दाखवा चांगली. ही गवसणी कशाची? बोला की पकवाजाची. काय करते ती गवसणी प्रवीण शेठ? एकदा पकवाज त्याच्यात टाकला त्याला पाणी लागू देत नाही, त्याला पाणी लागू देत नाही, त्याच्यावर धूळ बसू देत नाही, त्याला ऊन लागू देत नाही. म्हणजे गवसणी काय करते? पकवाजाची पकवाजाला कोणताच आघात येऊ देत नाही. तद्वत ऐका, पांडुरंगाचं चिंतन केल्यावर परमात्मा आपल्या चित्ताला गवसणी करतो. मग किती मोठा दुःखाचा आघात येऊ द्या, चित्तापर्यंत पोहोचूच देत नाही. ज्ञानोबराची ओवी, ह्याला स्पष्ट ओवी. देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा. काय करतो तो? आत्मबोधाचा पांजरा सुयेत येते. तो आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये त्याला ठेवतो. त्याची चिंतेली आमनी चित्ता करी गवसनी. म्हणून पाया साधू संतांनी देवाचं चिंतन केल्यामुळे कोणत्याच दुःखाचा, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, त्यांना वारा सुद्धा लागला नाही. देह दुःखाचे नि डोंगरे दटी जो परिचित्त न दटे. शस्त्रेवर ये तोडलिया देह आगी माझी पडलिया, पण चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नाही. हे कशानं झालं? यानं निंदे कोणी मारी वंदे कोणी पूजा करी. अरे मज हे नाही हे नाही. त्याचं शेवटचे चरण लय गोड आहे. तेवढं कोणी या चरणाची गोळा बिरीज करतो. सुखा आणि दुःखा. शेट ऐका, सुखा आणि दुःखा म्हणे वेगळा मी तुका. माझ्या जीवनातल्या सुखापासूनही मी वेगळा आहे. इथं सुख घेताना वैश्विक सुख घ्यायचं. ह्या सुखापेक्षा मी वेगळा आहे आणि दुःखापेक्षा वेगळा आहे. चित्ता करी गवसनी. महाराज, जीवनामध्ये कोणत्याही साफल्याकरता बळ लागतं. साफल्याकरता काय लागतं? बळ लागतं. जर पहिला नंबर यावं वाटत असेल तर त्याला कोणतं बळ पाहिजे? अभ्यासाचं बळ पाहिजे. एक नंबरचा कलाकार होण्याकरता काय पाहिजे? रियाजाचं बळ पाहिजे. चांगला कीर्तनकार होण्याकरता काय पाहिजे? युट्यूबचं आपलं अभ्यासाचं बळ पाहिजे. एखाद्या पैलवानाला पाडायचं असेल तर शारीरिक बळ पाहिजे. एखाद्याला निवडणुकीमध्ये हरवायचं असेल तर सत्तेचं बळ पाहिजे. अंगात बळ असल्याशिवाय किंमत नाही. बळी तो कानपिळी की नाही? बळी तो कानपिळी. म्हणून पहा, गोगलगाय माहिती आहे तुम्हाला? गोगलगाय 5-7 फुटाची असते. केवढी असते? एवढी एवढी चोपदार. गोगलगाय कधी तुम्हाला चावली का? तुम्हाला चावली नाही का? ती कोणाला चावत नाही, कोणाला चावत नाही. बिचारीमुळं काही रोग नाही पसरत नाही. आपण ती गोगलगाय किती निरुपद्रवी. एखादा माणूस जर निरुपद्रवी जर असला तो लोक म्हणतात हा माणूस म्हणजे ना गोगलगाय सारखा म्हणतात का नाही? हो. पण लोक तिला घाबरतात का? हे लहान लहान पोरं तिला काटे टोचीतात. मोठी मोठी माणसं टाचानं चिडून पुढे जातात. आता तेवढ्याच आकाराचा दुसरा कीटक आहे आणि त्याला पाठीमागून असा आकडा आहे. गोगलगाय कीटकच आहे आणि विंचू सुद्धा कीटकच आहे. पण गोगलगाय दिसली माणसं टाचानं चिडून जातात आणि विंचू दिसला की उडी मारतात. आणि लोकांना पक्क माहितीये ह्या बाबानं जर पप्पी घेतली, हा बाबा एवढा आरडायला होतं ते एकदाच धचका दिल्यावर. मग लोक विंचवाला का घाबरतात? विंचवाला घाबरण्याचं कारण आहे त्याच्या अंगात बळ आहे. आता तिसरं चरण तुम्ही म्हणायचं, चौथं चरण तुम्ही म्हणायचं. वाटण्या केलेल्या बरे आणि आपल्या देखत केलेल्या बरे.
पुन्हा सगळ्यांनी भांडण्यापेक्षा आणि एकदाच माईक मध्ये आरडण्यापेक्षा आणि खरंच आहे अनिरुद्ध महाराज, आपण आता काय केलं पाहिजे, काळ आलाय तो, तुम्ही जेव्हा 2-4 माईक असतात ना, हे गायक लोकांनी नजरेनं नियोजन केलं पाहिजे. पहिलं कोणी म्हणायचं, दुसरं कोणी म्हणायचं. आता पहिलं गुरुजी म्हटलं, दुसरं अनिरुद्ध महाराज म्हटले, तिसरं हे म्हणणार, चौथं हे म्हणणार, शेवटच्या चालीचं बघू काय होतंय. असं तात्पर्य ऐका मंडळी, तात्पर्य ऐका. जीवनामध्ये कोणतंही फळ प्राप्त करण्याकरता बळ पाहिजे, तसं मानवी जीवनाचं साफल्याकरता माणसाकडं काय पाहिजे, ते बळ पाहिजे. ते कोणतं? पावावया फळ, 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 अंगी असावे हे बाळा, दासी चिंती लियामणी, दासी चिंती लियामणी. पावावया फळ, पावावया फळ, अंगे असावे हे बाळा, पावावया फळ, अंगी असावे हे बळ. चिंतनाचं बळ माणसाच्या अंगात पाहिजे, तर मानवी जीवनाचं साफल्य त्याला प्राप्त होतं. नाही तर पैशाच्या बळानं माणसाचं जीवन सफल नाही बनत. हो, म्हणून पैसा लय जवळ ठेवून फायदा नाही मावशाऊ. ओ लाडक्या बहिणींनी, हा, तुम्ही आता काय करा, पैसे द्या आता आमच्याकडं, बस झाले आता. अरे 1,500 तुम्ही करणार तरी काय? रोप्य महोत्सव. एका बाईला मी विचारलं, म्हणलं ताई आता महिन्याला 1,500 येणार, त्याचं तुम्ही काय करणार? ती म्हणली महाराज आता 1,500चं काय करणार म्हणजे 1,000 रुपये ब्युटी पार्लरला, 250 मिस्त्रीला आणि 250 कुरकुऱ्याला. म्हणजे ऐका माता मौल्यानं, आता एक करायचं, तुम्हाला वर्षातून 12 हप्ते भेटणार. कितीचे? 1500, 1,500चे 12 हप्ते भेटणार. तुम्हाला 10 हप्त्यांचं काय करायचं ते करा, पण या वर्षातले 2 हप्ते पुढच्या वर्षीच्या रोप्य महोत्सवाकरता ठेवा. प्रत्येक माता माऊलीने 2 हप्ते 1,500 रुपये म्हणजे 3,000 घरची वर्गणी सोडून, घरची सोडून, हे केवळ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या लाडक्या बहिणी. आणि तुम्ही लिहिताना तसं लाडकी बहीण, आणि जेवढ्या लाडक्या बहिणी असतील प्रत्येकीचे 3,000 रुपये देणार ना. आणि तुम्ही जर दिले नाही, हनुमंतराय जरा सारखं बरं मला हनुमंतराय बघू द्या, विनेकरी तुम्ही इकडं व्हा, त्या हनुमंतरायला स्मरून सांगतो माझा शाप लागन तुम्हाला. ब्रह्मचारी माणूस आहे मी, हनुमंतरायला स्मरून सांगतो माझा शाप लागल तुम्ही 3,000चं साप त्याला दिले नाही तर. आणि माझा शाप काय माहितीये का, योजनाच बंद पडेल बघा तुम्ही दिले नाही. योजनाच बंद पडेल, ध्यानात ठेवा. म्हणून आता चापडगाव करायच्या दृष्टीने आप्पा पुढचं वर्ष म्हणजे अहो सगळ्यांची दिवाळी आश्विनात येणार आहे, तुमची भाद्रपदात दिवाळी आहे पुढच्या वर्षी. सगळ्यांनी आता कंबर कसून कामाला लागायचं. हो, कंबर कसून लागायचं. पुढच्या वर्षी या लाडक्या बहिणी तर देणारच, आणि लाडके भाऊ काय वाऱ्यावर सोडायचे नाही आपल्याला, ते सुद्धा देणार. आणि असा भव्य दिव्य भक्ती उत्सव आपल्याला करायचा. महाराष्ट्रातले थोर थोर महात्मे आणायचे. एकच वाक्य सांगतो महाराज, सध्या रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव म्हटलं की लोकांच्या संकल्पना भिन्न भिन्न आहेत, पण आमची संकल्पना सांगतो, 2च वाक्यात सांगतो भाऊ. रौप्य महोत्सवात कसे महात्मे आणा,
संप्रदायावर जगणारे आणू नका, संप्रदायाकरता जगणारे आणा. तुमचं मनोरंजन करणारे आणू नका, तुम्हाला जागवणारे आणा. कोणी आणा. तुम्ही म्हणू नका माझा असा उद्देश आहे, माझं कीर्तनच पाहिजे. नारदाच्या व्यासपीठावर म्हणून सांगतो, आम्ही कोणत्या गावातून जेव्हा निघतो तेव्हा घोंगडं झटकूनच निघतो. आमची पद्धतच आहे. कधीच असं विचार आप्पाला. मी नाशिक जिल्ह्यात जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा आप्पा मला सिन्नरवरून घेऊन यायचे. तेव्हापासून भुशाला मी येतो. पण दरवर्षी कीर्तन झालं की घोंगडं झटकून. आता आपली दरवर्षी भुशात कीर्तन असतं. अरे घरादाराचा अहंकार सोडला नाही, कोण्या गावाच्या कीर्तनाचे अहंकार धरून बसायचे. हे गाव माझं आहे आणि हे सप्ताह महा असतो. तू काय रे आपलं माणसा, काय तुझं या जगामध्ये, काय तुझं? कोणाची मक्तेदारी नाहीये, काही नाहीये. हा संप्रदाय उमेद दशरथेचा नाहीये, हा संप्रदाय ज्ञानोबा तुकोबाचा आहे. म्हणून कोणी आणा असे काय उद्देश हे नाही. पण एक करा, जे महात्मे आपण एरवी आणू शकत नाही असे महात्मे या रौप्य महोत्सवामध्ये आणा. आणि एक सांगू का महाराज, कीर्तन रंगवणारे खूप आहेत, सप्ताह रंगवणारे खूप आहेत, पण गावाला पावन करणारे महात्मे आणा. ज्यांचे पाय लागले, मुळात ही भूमी पावनच आहे. शंकराचार्य महाराजांच्या पदस्पर्शाने पावनच आहे, वादच नाही. पण कसं असतं माहिती का, मोबाईल सुद्धा दिवसातून 2 तास कनेक्ट करावं लागतो. त्याला काय पाहिजे, चार्जर पाहिजे. म्हणून स्वामीजीला समाधी घन होऊन 25 वर्ष झाले. आता पुन्हा 25व्या वर्षी आपल्याला ही संधी प्राप्त झाली. म्हणून सर्वांनी त्या संधीचं सोनं करावं ही सगळ्यांना विनंती करतो. आणि लाडक्या बहिणीनो ध्यानात राहू द्या बरं, नाही तर मग आपले बेकार आहे बघा, ध्यानात ठेवा. आणि म्हणता तूच बघून घे यांच्याकडं, देणार ना, देणार ना. आता तुम्हाला शंका आहे, कदाचित निवडणुका झाल्या आणि योजना बंद पडली तर काय करायचं, हे तुम्हाला काय शंका आहे. पण त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. आतापर्यंत 3 घेतले, त्याचं काय केलं तुम्ही? आपण एक डोक्यात ठेवा, कल्पना करा, योजना चालू झालीच नाही, असे 3000 काढायचे. पण तुम्ही म्हणाल महाराज गेले ना खर्चून, ह्यांचे खिसे काय करतायत तुमच्या हातात, काही करायचं. पुढच्या वर्षी पत्रिकेत लाडक्या बहिणीच्या सौजन्याने 3 कीर्तनकार 4 कीर्तनकार झालेच पाहिजे. आणि ह्या लाडक्या बहिणी या भावाचं ऐकतील. तुमचा छोटासा भाऊ आहे, शेंडे फळे, फळ थोडं पोचलेले, तो भाग सोडून द्या. म्हणून पैशात आणि संघ काय नेणार आहे, सोबत काय नेणार, काही नेणार नाही. म्हणून नक्की पुढच्या वर्षीच्या उत्सवाला आपण योगदान द्याल अशी अपेक्षा ठेवून, पावावया फळ अंगी असावे हे बळ. कोणतं? चिंतनाचं बळ पाहिजे जीवनाचं फळ प्राप्त करण्याकरता. म्हणजे महाराज तुम्ही सगळी फळं सांगितली, पण लौकिक अलौकिक सांगितली. एखादं लौकिक फळ सांगा ना. आता शेवटची चाल अशी होईल, दोघं आलाप घेतील आणि ती शेवटची चाल गृहीत धरली जाईल आणि कीर्तनाचा समारोप होईल. मग त्या चिंतनाचं अलौकिक फळ सांगितलं, ठिकाणाला पाववेल, बळ प्राप्त करून देईल, चित्ताला गवसणी करेल. पण त्याचं लौकिक फळ काय? अभंगाचं शोका म्हणे ताई, तो का म्हणे ताई, तू 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 का म्हणे ताई. सिद्धी ओळखती पाय, सिद्धी ओळखती पाय, तशी चिंतली आवनी, तशी चिंतली आवनी. सिद्धी ओळखती पाय, सिद्धी ओळखती पाय, तशी चिंतली आवनी, तशी चिंतली आवनी.
सीता करी सीता करे गवसनी सीता करे गवसनी सीता करे गवसनी चित्ता करे गवसनी गवसनी सिद्धी सुद्धा प्राप्त होतात. स्वर्गीय आलोचायके समुद्रा पैलाडी कडील देखे मनोरथ ओळखी मुंगी यायचे ह्या ज्या सिद्ध्या आहेत. मग त्याला उदाहरणार्थ विस्तार करत नाही. चिंतामण देवाच्या मनात काय चाललं हे तुकाराम महाराजाला कळालं. कोणती साधना केली होती? फक्त चिंतन केलं. त्या चिंतनाने चिंतामण देवाच्या हजारो शिष्यांना तुकाराम महाराजांनी घरात अन्नाचा कण नसताना सुग्रास जेवण घातलं. ही सिद्धी तुकोबारायची. ही कशाने मिळवली? चिंतनाने. म्हणून चिंतनाने हेही फळं मिळतात
लौकिक आणि अलौकिक एकच प्रमाण देऊ का आता? अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने विठोबाच्या. म्हणून जीवनामध्ये जडाच्या चिंतनाचा त्याग करून जीवाच्या चिंतनाचा त्याग करून आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. हा संदेश तुकाराम महाराजांचा शिरोधार्य धरून आपल्या जीवनात आजपासून आणि इथून पासूनच आपण परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू आणि तो आपण कराल अशी अपेक्षा ठेवून मलाही तशी बुद्धी हनुमंतरायानं द्यावी, शंकराचार्य महाराजांनी द्यावी अशा त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. 24वे वर्ष आपण संपन्न करतो आहोत. मी बोललो की रौप्य महोत्सव पुढच्या वर्षी आपला भव्य दिव्य प्रमाणात संपन्न होणार आहे. हे संपन्न होत असताना 24वे वर्ष तेवढ्याच आनंदात संपन्न होत आहे. सर्व गुणीजन महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अनिरुद्धजी महाराज नालेगावकर, आदरणीय महाराज सुंदर कीर्तनकार आहेत, गोड अभ्यासक आहेत, गोड सुस्वभावी, काहीचे आवाजच चांगले असतात पण आमच्या महाराजांचा आवाज आणि स्वभाव तेवढ्याच उंचीचा आहे. त्यांची आज उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तपरायण सागर महाराज आपली पहिलीच भेट आहे वाटतं. हो. पहिली भेट आहे, पण पहिल्या भेटीतच आमचं मन जिंकलं बरं तुम्ही. पहिल्या भेटीतच मन जिंकलं. आणि मग मला कधी कधी दिनेश महाराज प्रश्न पडतो, या वारकरी संप्रदायाच्या सागरात असे किती मोती आहेत म्हणून आदरणीय सागर महाराज, आदरणीय आमचे श्रीकांतजी कुलकर्णी सर, जोशी सर खेडल्या झोंग्याचे शिक्षक आहेत आणि मला वाटतं सध्या करंजगावला ऑन ड्युटी आहेत. आणि त्यांना आमंत्रण कोणी दिलं? त्यांच्या विद्यार्थ्यांनी दिलं आमंत्रण आणि ते म्हणे नक्की मी येईल. आणि त्यांनी माझं कीर्तनाकरता मला निवडलं, त्याबद्दल तुमचे आभार. आणि सुंदर ऐकायला मिळालं तुमचं खेडले झुंगेकर ही मंडळी. दिसायला जरी अशी असली मंडळी तर खेडल्याचं माऊली महाराजांच्या भजनाची परंपरा या मंडळींनी सांभाळलेली आहे. अशी मंडळी आहे. म्हणून या सगळ्यांबद्दल सद्भाव व्यक्त करतो. आणि आम्हाला सगळ्यांना तालात ठेवणारे महाराष्ट्रातले दिग्गज मृदंग सम्राट, ज्यांना नुकताच पप्पा हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आप्पा कन्यारत्न प्राप्त झाला आमच्या दिनू महाराजांना. आदरणीय असे दिनेशजी महाराज मोजाड अत्यंत गोड इंजिनियर आहेत. इंजिनियर असून सुद्धा छंद म्हणून आणि आपल्या आजोबाची परंपरा म्हणून सेवा परंपरा ते चालवतात. त्याबद्दल त्यांचा विशेष सद्भाव. आणि माझ्यावर प्रेम करणारी फार दिग्गज मंडळी, आम्हाला आदरणीय असणारी पोटे आप्पा आहेत, आदरणीय आमचे सोमनाथजी भाऊ डावकर आहेत, आदरणीय प्रवीण शेट आहेत, योगेश भाऊ आहेत, आमचे विठ्ठलभाऊ सानप आहेत, आदरणीय सुधाकर महाराज आहेत. आपल्या भागातलं उमलतं आणि प्रभावी नेतृत्व, गोड अभ्यासू कीर्तनकार आमचे तुषार महाराज आज या ठिकाणी आहेत. जवळच असणारं गाव भेंडाळी, या भेंडाळीचे ते आहेत. आदरणीय तुषार महाराज तेही या चिंतनात आहेत. त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. कोणाचं नाव राहिलं असेल तर सांभाळून घ्या. माझी अडचण एक आहे, माझ्या वडिलाला जर आता जाऊन विचारलं ना अण्णा की तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. माझ्या वडिलांच्या नावात ध्यानामध्ये गावाचं व्यक्तीचं नावच राहत नाही. मग बापाची परंपरा चालवतो बाबा मी, आता काय करू त्याला. एखादी व्यक्ती मला अनेक वेळा भेटते पण माझ्या नाव आणि गाव लवकर ध्यानात राहत नाही. मग तुम्ही ह्यांची नावं कशी ध्यानात राहिली? आता हे जी मंडळी आहेत ना, आता ज्यांची मी नावं घेतली सगळ्यांची, मी लहान असल्यापासून आणि बारीक असल्यापासून मी पाहतो ह्यांना म्हणून तेव्हापासून यांची ओळख असल्यामुळे थोडे लक्षात राहिले. नाहीतर माझा दोष आहे, माझे नाव ध्यानात राहत नाही. कोणी त्याचा राग मानू नये. आणि ऐकलं का प्रवीण शेठ, माझं नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी किती मोठं दिव्य मोजलं शब्दात. माझ्या नाव लक्षात राहत नाही म्हणून ऐकलं का, मी लग्नच केलं नाही. हा, नाव ध्यानात राहत नाही म्हणून. उद्या जर कोणी म्हणलं नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही माझी या अडचण आहे. म्हणून तुम्ही मला सगळी मंडळी सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आदरणीय आमच्या शंकर महाराजाची सिस्टीम आहे. आणि एक सांगू का, नाशिक खरं महाराष्ट्रामध्ये माईक सिस्टीम जी नाशिक जिल्ह्यात असते ती कुठंच नसते. आणि नाशिक जिल्ह्यातले जे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठा प्राप्त जे सिस्टीम आलेत त्यामध्ये आमच्या शंकर महाराजाचं एक नाव आहे. आणि एकाच वाक्य सांगतो, त्यांच्या गावात आलो आणि त्यांनी मला बोलवलं म्हणून काय देऊन देणार आहे तुम्ही मला फक्त जे आहे ते आहे. अशी सिस्टीम जर आम्हाला रोज भेटली ना, आमचं 5 वर्षांनी आयुष्य वाढेल बघा. नाही तर काय काय गावची सिस्टीम ट्रॅक्टरवरच्या टेप सारखी असते. कशी? ट्रॅक्टरवरच्या टेप सारखी. ट्रॅक्टरवरच्या टेपचं एक वैशिष्ट्य असतं, ड्रायव्हर सोडून सगळ्याला ऐकायला येतो. ट्रॅक्टरचा टेप कसा असतो माहितीये का? ड्रायव्हर सोडून सगळ्याला ऐकायला येतं.
मग काय काय सिस्टीम अशा असतात आमचं आम्हाला ऐकायला येत नाही, नाही तर गाव झोपून ऐकत. म्हणून एवढा आवाज बसलेला असताना सुद्धा मी 2-2.25 तास बोलू शकलो. ते सिस्टीममुळे त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांचे आभार मानून एकदा निवृत्ती दादाचं भजन करू. सेवा समाप्त. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई